नमस्कार. आज आपण एका जबरदस्त फायनान्शियल टूलबद्दल बोलणार आहोत. एक असा सोपा आराखडा जो आपली संपत्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो नाही का, की दर महिन्याला फक्त 5,000 रुपये गुंतवून खरंच 1 कोटी रुपये बनू शकतात? वाटतं थोडं अशक्य, पण हाच प्रश्न आपल्याला SIPची खरी ताकद दाखवून देतो. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण या 5 महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. चला पटापट सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपला पहिला विभाग SIP खरा निकाल काय आहे. म्हणजे इंटरनेटवर तर खूप काही बोललं जातं, पण आपण आकडे काय सांगतात ते बघूया. आता बघा, ऑनलाईन इतकी वेगवेगळी माहिती आहे की गोंधळ उडतो. मग खरा प्रश्न हाच आहे की SIP खरंच काम करते का? यात काही तथ्य आहे का? तर नुसतं बोलण्यापेक्षा आकडे बघूया. ही आकडेवारी आहे निफ्टी 50ची. आपण बघू शकता की एका वर्षात, 5 वर्षांत, 10 वर्षांत, अगदी 15 वर्षांतसुद्धा SIPने किती जबरदस्त परतावा दिलाय. बाजारात चढ उतार तर होतच राहतात, पण लाँग टर्ममध्ये चित्र एकदम स्पष्ट दिसतंय. बरं, तर ह्या आकड्यांचा अर्थ काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रिटर्न्स महागाईला सहज हरवतात. FD पेक्षा तर कितीतरी जास्त आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला बाजारावर सतत लक्ष ठेवायची गरज नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, यावर सेबीचं नियंत्रण असतं. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहते. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळलं की SIP का करायची. आता पुढचा प्रश्न, कशी करायची? चला आपल्या आर्थिक ध्येयांची प्लॅनिंग कशी करायची ते बघूया. हे अजिबात अवघड नाहीये. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. 1. आपण दर महिन्याला किती पैसे गुंतवू शकतो हे ठरवा. 2. आपली ध्येय काय आहेत, घर घ्यायचंय, मुलांचं शिक्षण, त्यानुसार वेळ ठरवा. आणि 3. महागाईचा विचार करून आपलं फायनल टार्गेट काय असेल ते कॅल्क्युलेट करा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. SIP म्हणजे महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे गुंतवणे नाही, ती एक कमिटमेंट आहे. जसं आपण EMI भरतो ना, अगदी तसंच ही गुंतवणूक सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, मग परिस्थिती कशीही असो. हे बघा, किती सोपं होतं. जर आपलं ध्येय 5 वर्षात घरासाठी डाऊन पेमेंट जमा करणं असेल, किंवा 10 वर्षांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किंवा 20 वर्षांनी आरामात रिटायर व्हायचं असेल, तर SIPला त्या ध्येयांशी जोडा. यामुळे आपल्याला एक दिशा मिळते आणि आपण भरकटत नाही. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे जी लोक करतात. ते महागाई विसरून जातात. आज जे 10 लाख रुपये आहेत, त्यांची किंमत 10 वर्षानंतर तेवढीच राहणार नाही. 5% महागाई पकडली तरी आपल्याला 16 लाखांपेक्षा जास्त पैसे लागतील. त्यामुळे आपलं टार्गेट नेहमी महागाईचा विचार करूनच ठरवलं पाहिजे. चला, प्लॅनिंग झालं. आता ॲक्शनची वेळ. आपला पहिला पोर्टफोलिओ कसा बनवायचा ते बघूया. प्रत्येकाच्या लिस्ट घेण्याच्या क्षमतेनुसार तो वेगळा असतो. ओके, तर इथे 2 सोपे पर्याय आहेत. जर आपण नुकतीच सुरुवात करत असाल आणि जास्त रिस्क नको असेल, तर हा पहिला पोर्टफोलिओ बिगिनर पोर्टफोलिओ. यात स्थिरता आहे. आणि जर आपल्याला जास्त परतावा हवा असेल आणि आपण थोडी जास्त रिस्क घेऊ शकत असाल, तर आपल्यासाठी हा दुसरा ॲग्रेसिव्ह पोर्टफोलिओ आहे. ठीक आहे, पोर्टफोलिओचं स्ट्रक्चर तर कळलं, पण त्यात नक्की कोणते फंड निवडायचे? चला आता तेच समजून घेऊया. तर साधारणपणे हे मुख्य प्रकार आहेत. लार्ज कॅप म्हणजे मोठ्या स्थिर कंपन्या, यात रिस्क कमी असते. मिड आणि स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या, ज्यात वाढीची प्रचंड क्षमता असते पण रिस्कही जास्त असते. फ्लेक्सी कॅपमध्ये फंड मॅनेजरला मार्केटनुसार पैसे कुठेही गुंतवायची मोकळीक असते. आणि इंडेक्स फंड म्हणजे बाजाराची नक्कल करणारा फंड, सोपा आणि कमी खर्चाचा पर्याय. हा मुद्दा नीट समजून घ्या, खूप महत्वाचा आहे. रेग्युलर प्लॅनमध्ये एजंटचं कमिशन असतं, त्यामुळे आपला खर्च वाढतो आणि परतावा कमी होतो. या उलट डायरेक्ट प्लॅनमध्ये आपण थेट गुंतवणूक करतो, त्यामुळे खर्च वाचतो आणि लाँग टर्ममध्ये आपला फायदा जास्त होतो. त्यामुळे नेहमी डायरेक्ट प्लॅनच निवडावा. ओके, तर आतापर्यंत आपण बेसिक गोष्टी बघितल्या. पण आता आपण बघणार आहोत एक अशी जबरदस्त ट्रिक, ज्यामुळे आपली संपत्ती वाढण्याचा वेग अक्षरशः सुपरचार्ज होईल. आणि ते गुप्त शस्त्र आहे स्टेप अप SIP. कन्सेप्ट खूप सोपा आहे. दरवर्षी आपला पगार वाढला की आपली SIPची रक्कमही थोडी वाढवायची. ही एक छोटीशी सवय आहे, पण तिचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. हे बघा, या चार्टमध्ये फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे नॉर्मल SIP आणि दुसऱ्या बाजूला स्टेप अप SIP.
20 वर्षांनंतर फक्त दरवर्षी 10% रक्कम वाढवल्यामुळे आपल्या अंतिम रकमेत जमीन अस्मानाचा फरक पडतो. हे आहे कंपाऊंडिंगचं खरं पॉवर. अगदी बरोबर. सुरुवातीला ही वाढ खूप छोटी वाटते, पण जसजसा वेळ जातो तसतशी ही छोटी वाढ आपल्या संपत्तीमध्ये प्रचंड मोठी भर घालते. हाच याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि हेच वॉरन बफे म्हणतात, जेव्हा इतर घाबरलेले असतात तेव्हा लोभी बना. SIPसाठी हे अगदी परफेक्ट आहे. जेव्हा मार्केट पडतं तेव्हा लोक घाबरून गुंतवणूक थांबवतात. पण तीच खरी वेळ असते जास्त युनिट्स कमी किमतीत विकत घ्यायची. त्यामुळे मार्केट पडलं तरी SIP कधीही थांबवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आर्थिक भविष्य घडवणं हे मॅरेथॉन धावण्यासारखं आहे, 100 मीटरची रेस नाही. संयम आणि शिस्त खूप महत्वाची आहे. तर मग हे पहिलं पाऊल उचलण्यासाठी आपण तयार आहोत का?